हे मी थोडं बाहेर जाऊन येतो. हा, कुठे निघालायस? हे बघ, हे असं विचारायचं नाही, असा प्रघात आहे. हा कसला प्रघात? बाहेर जाणाऱ्याला जर विचारलं की तू कुठे जातोय, तर तो ज्या कामासाठी जाणार असतो ते काम होत नाही किंवा काहीतरी बिनसतं असा समज आहे. हे सोयीस्करच आहे. सोयीस्कर? हो, म्हणजे जाणाऱ्याला कुठे जातो हे सांगायची जरूर नाही आणि कुठे जायला मोकळा. हे मात्र खरं. पूर्वी स्त्रिया फारशा घराबाहेर जायच्याच नाही, बाहेर जायचं तो पुरुषच. हो ना, त्यामुळे बिचारीला बाहेरचं जग माहितीच नव्हतं. आणि ते तिला माहिती व्हावं अशी पुरुषाची इच्छाही नसायची. हो, त्यामुळे तो कुठे जातो, काय करतो हे बिचारीला कल्पना नाही आणि त्यातून त्याला विचारायची सोय नाही. एकदा काय वाटतं माहिती मला, की तो कुठेतरी बाहेर जायला निघाला असेल आणि तिने ते त्याला विचारलं असेल, त्याचं काम झालं नसेल, त्यातनं हे प्रघात चालू झाला. पण म्हणून प्रत्येक वेळी घरातल्या स्त्रीला अंधारात ठेवून पुरुषांनी कुठेही जायचं सांगायचं नाही. आता तू म्हणतेस ना, त्या अर्थाने हा सोयीस्कर प्रघात आहे, हे मात्र खरं. हे बघ, कुणीही बाहेर जात असलं ना, मग स्त्री असेल किंवा पुरुष, त्यांनी कुठे जातोय आपण, काय करणार आहोत, किती वेळ लागणार आहे, हे सर्व सांगायला नको. प्रश्नच नाही, हे सांगायलाच हवं. विशेषतः कुठल्याही इमर्जन्सीसाठी हे फारच गरजेचं आहे. वेळ काय सांगून येते. पण मला आत्ता जाणवतंय हे की तू आत्ता कुठे चाललायस ते मला तू अजून सांगितलेलं नाहीयेस. येते का लक्षात?